नागपूरची मराठमोळी शान दिव्या देशमुख, वय फक्त 19 वर्ष आणि ती आता आहे चेस वर्ल्ड चॅम्पियन। तिनं नुकतंच कनोरू हम्पी सारख्या दिग्गज खेळाडूला पराभूत करत चेस वर्ल्ड कप जिंकलाय आणि भारतीय चेसच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिलाय। पण तिचा हा विजय जितका ऐतिहासिक ठरला तितकाच तो भावनिकही होता। जॉर्जियामधील फायनल जिंकल्यावर तिनं जेव्हा आईला समोर पाहिलं तेव्हा तिनं आईला घट्ट मिठी मारली आणि आईच्या कुशीत शिरून ती लहान मुलीसारखी रडू लागली। तिच्या अश्रूंमध्ये तिचा आनंद, आईच्या त्यागाचं चीज आणि स्वप्न पूर्ण केल्याचं समाधान होतं। तिच्या यशात सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे तर तो तिच्या पालकांचा। त्यातही तिच्या आईनं तिच्यासाठी मोठा त्यागही केलाय। दिव्याची आई डॉक्टर नम्रता या स्त्रीरोग तज्ञ, तिचे वडील राजेंद्र हे देखील डॉक्टरच, पण स्वतः यशस्वी डॉक्टर असतानाही लेकीच्या करिअरसाठी डॉक्टर नम्रता यांनी मोठा निर्णय घेतला। त्या कधी काळी त्यांचं क्लिनिक चालवायच्या, पण त्याच वेळी दिव्या दिवसेंदिवस चेसमध्ये प्रगती करत होती। अशा वेळी तिला देश विदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेसाठी जावं लागायचं। प्रवास, सराव, स्पर्धा या सगळ्या गोष्टी होत्या। अशा वेळी दिव्यासोबत पालकांनी असणं गरजेचं होतं। त्यामुळे अखेर डॉक्टर नम्रता यांनी स्वतःचं क्लिनिक बंद करण्याचा अवघड निर्णय घेतला। दिव्याला तिच्या खेळावर फोकस करता यावा हा त्यांचा उद्देश होता। दिव्याच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णायक क्षणी तिची आई तिच्या सोबत होती। अगदी ज्यावेळी ती 64 घरांची राणी झाली त्यावेळीही तिची आईच तिच्या पाठीशी होती। दिव्याच्या या यशानं तिच्या आईच्या त्यागाचंही चीज केलंय।